दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील कथित हिंसाचार प्रकरणी तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ कराडमध्ये काँग्रेसच्या वतीनं भर पावसात केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली। कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीतील घटनेचा निषेध नोंदवत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी देखील मागणी केली। या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पवार, पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, दिग्विजय सूर्यवंशी, अमित जाधव यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या विद्यार्थी पेपर फुटीचा नीटच्या पेपर फुटीबाबत सोनम वांगचूक यांचं जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन मोडीत काढण्यासाठी त्यांना उपोषणस्थळी त्यांना मध्ये दुसरून त्यांना दवाखान्यात दाखल केलं। त्याच्या निषेधार्थ काल राहुल गांधी यांनी आंदोलन केलं, त्यांच्यावरती लाठी हल्ला केला। असा ह्या हुकुमशाहीचं सरकार आहे। हे सरकार इंग्रजांच्या सरकारपेक्षाही क्रूर सरकार आहे। सदाभाऊ खोत हे आंदोलनाचे नेते आहेत, जे विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणतात, ते आंदोलनातून तयार झालेले आहेत। तर त्यांनी कडकनाथ कोंबडीतोड सदाभाऊ खोतनी असं म्हणणं चुकीचं आहे, म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। तसेच या मोदी सरकारनं मोदी साहेबांनी भारतीय पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा अशी आम्ही या आंदोलनात मागणी करत आहे। सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी उचलल्यानंतर दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी आंदोलन घेतलं आणि त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना एवढी अमानुष मारहाण त्या दिल्ली पोलिसांनी केली, अक्षरशः त्या विद्यार्थ्यांच्या हातापायातून रक्त गळत होतं। एवढी मारहाण तिथं मोदी सरकारनं दिल्ली पोलिसांना मध्ये घालून केली आहे। मी एवढं सांगेन की आज सातारा जिल्हा युवक काँग्रेस असेल, सातारा जिल्हा काँग्रेस असेल, एनएसयू असेल, यांच्या वतीने आज आम्ही जे आंदोलन घेतले, सरकारला कुठेतरी जाग यावी यासाठी आंदोलन घेतले। गेली 19 दिवस सोनम वांगचूक आंदोलनात बसल्यानंतर एकही त्यांचा मंत्री, एकही त्यांचा खासदार त्या उपोषणस्थळी गेला नाही आणि आता सर्व करतोय की आम्ही तयार होतो हे आज मिटवायसाठी। अरे तुम्ही कुठे तयार आहे? ज्यावेळेस तुमच्या नडीला आलं त्यावेळेस तुम्ही म्हणताय की आम्हाला आता मिटवायचं आहे। आमची एकच मागणी आहे, आता नरेंद्र मोदींनी सुद्धा राजीनामा द्यायचा, धर्मेंद्र प्रधान यांनी सुद्धा राजीनामा द्यायचा आणि ज्या गृहमंत्र्यांनी जो आदेश दिला दिल्ली पोलिसांना त्या अमित शहा यांनी सुद्धा राजीनामा द्यायचा।